आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी शहरातील पथविक्रेता यांना 2014 चे संरक्षण करून सुरक्षा द्यावी। परभणी शहर महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्यांच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त यांना 10 फेब्रुवारी रोजी निवेदन देण्यात आले। सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की महापालिकेच्या हद्दीतील पथविक्रेता यांच्या विरोधात राजकीय हेतू उद्देशाने त्यांना अनधिकृत फेरीवाला ठरवत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आले। रोजगारासाठी फेरीवाले स्वतःच्या परिवाराचा उदरनिर्वाह होण्यासाठी रात्रंदिवस राबून कष्ट करत असतात, परंतु काही राजकीय लोकांना स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी गरीब व गरजू असणाऱ्या फेरीवाल्या बांधवांना विरोधात कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे, परंतु संविधानिकरित्याही संयुक्त नाही। पथविक्रेता यांच्या 2014 च्या सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सर्वात प्रथम टाउन वेल्डिंग कमिटी बनवा, त्यानंतर झोन बनवा। जर झोन बनविले नाही तर त्याच जागेवर त्यांना जशास तशी राहू द्या असे सूचित करण्यात आले आहे। जर का त्यांच्यावर जाणीवपूर्वक त्यांच्या जागेवर त्यांना काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पोलीस संरक्षण द्यावे असे आदेशित असतानाही जाणीवपूर्वक फेरीवाल्यांच्या विरोधात कटकारस्थान करण्याचा प्रयत्न काही राजकीय पुरस्कृत लोकांनी केला आहे असा आरोप करत या समितीने निवेदनाच्या माध्यमातून आयुक्तांना सदरील प्रकरणी फेरीवाले यांच्या संदर्भात कायदेशीररित्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली आहे। या निवेदनावर सय्यद मोइनुद्दीन, शेख सलीम, शेख मोइनुद्दीन, सुरेश प्रधान, रामेश्वर आवरगंड, जुबेर युनुस, सचिन अंबिलवादे, साजिद सलीम, गौतम बराडे यांच्या स्वाक्षरी आहेत। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। अब हमारा बोलना यही है कि भाई जो सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया था कि भाई टाउन वेंडिंग कमेटी बनाओ, तो अब टाउन वेंडिंग कमेटी बनी नहीं, हमारी खुद बॉडी बन गई है, तो इसके बाद जो है तो जोन बनाना चाहिए। और जोन नहीं बनाते हैं तो सुप्रीम कोर्ट ने बोला कि इनको जैसा कि वैसे रखो। अगर इनको कोई मदाखलत करता है, इनके ऊपर कोई ज्यादती करता है, जबरदस्ती करता है, यहाँ हटाओ मत, यहाँ रखो मत, यहाँ मत करो, तो उसके ऊपर कार्रवाई करो बोल के ऐसा सुप्रीम कोर्ट का ऑर्डर है। और अभी हमने निवेदन दिया है तो कमिश्नर साहब ने जो हमको आश्वासन दिया कि अपन बरोबर काम करेंगे, आप सब लोगों को बरोबर निश्चित बिठाएंगे, ऐसी कुछ चीजें नहीं होंगी। तो और हमको बहुत अच्छा लगा और भी हम यही उनसे अपेक्षा करते हैं कि शहर में माहौल अच्छा रहे, किसी किस्म की कोई तकरार और बहसबाजी न हो जाए और हमारा शहर अमन और शांति के साथ रहे। हमारे जो है तो ये बॉडी है, बॉडी में हमारे जो है तो 10 सदस्य है और उसके जो तो अध्यक्ष हमारे कमिश्नर साहब है और डीआईएसपी साहब भी है और कलेक्टर साहब भी है। पूरे ऐसी पूरा ग्रुप है हमारा इसके अंदर, जो फल विक्रेता महापालिका समिति बनी है उसके अध्यक्ष वो है, बाकी हम लोग इलेक्टेड है। आज बात करके अच्छा लगा, उन्होंने बताया कि हम ये काम को शुरू करेंगे और हम एक तरफ से जोन वाइज काम करेंगे और शहर में ऐसा कुछ ये नहीं करेंगे। और उन्होंने भी आह्वान किया कि भाई कचरा कुंडी में डालिए, घंटा गाड़ी में डालिए, रोड पे मत फेंकिए, प्लास्टिक का प्रयोग ना करें, वो खतरनाक है। मैं हमारे हॉकर से भी विनती करूंगा कि ये अपन जो है तो रोड पे ख्याल रखे और अपना साइड से व्यापार करे, किसी को तकलीफ ना हो, राहगीर को तकलीफ ना हो, रोड पे कचरा ना डाले और प्लास्टिक का प्रयोग ना करे क्योंकि वो खतरनाक है और सेहत के लिए मुजीर है। तो हम हमारे हॉकर से विनती करते हैं कि अपने शहर में साफ सफाई रखें, अपने शहर को स्वच्छता रखें, तो अपने शहर की विकास होगा और लोग जो है तो उसको अच्छी नजर से देखेंगे। तो लोग परभणी में जरा अलग नजर से देखते हैं। आज आम्ही महापालिकेच्या आयुक्ताला भेटून आम्ही निवेदन दिले, बाबा पदविक्रेत्याला आमची एक बॉडी आहे आणि काही राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोक विनाकारण पदविक्रेत्याला त्रास देत आहे। आम्ही त्या संदर्भात आयुक्ताला भेटून आणि त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिले की बाबा असं काही होणार नाही आणि आपल्या कोणीही पदविक्रेत्याला आम्ही हे करायचं आवाहन करतो, बाबा आपण असं कोणत्याही गोष्टी करू नये तिथं पार्किंगला सुद्धा अडचण येणार नाही। या संदर्भात आम्ही आयुक्ताला निवेदन दिले आणि आमची चांगली चर्चा झालेली आहे, सगळे सदस्य होतो आम्ही सोबत। होगा कितना बढ़िया होता पथविक्रेता फेरीवाला समिती आज माननीय आयुक्त साहेबाला निवेदन देण्यात आलं की जे काही राजकीय लोक आहे, जे फेरीवाले, जे कष्टकरी लोक आहे, जे कष्ट करतात, जे लोकांच्या सुविधासाठी उभं राहतात, रात्र दिवस उन्हात पाण्यात पावसात सगळं उभं राहतात की बाबा लोकाला कशी सुविधा भेटली पाहिजे। आणि जे लोक काही राजकीय लोक आहे की ते विनाकारण त्यांना त्रास देण्याचं निवेदन दिलं, त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त साहेबांना भेटले, माननीय आयुक्त साहेबांना आम्हाला समाधान दिलं
आणि टॉन वेंडिंग समिती जे बनली त्याच्यानंतर हॉकर्स झोन बनवायचं पण साहेबांना म्हणले. आणि जे आहे आपले जे फेरीवाले आहे जे हॉकर्स आहे त्यांना पण एक विनंती आहे की ते बाबा लोकाला आपले कोण त्रास नाही झाला पाहिजे असं काम करावं. धन्यवाद.